किती चालू दुसरं काय चालू आता एवढं झिमझिम होती, पाऊस चालू होता. म्हणजे असं काही टिपका अजिबात वाटत नाही. नाही तर दरवर्षी जाम होऊन जायचं आम्ही. दरवर्षी स्प्रे पाऊस उघडला का हा आता याच्यावरती नाही एकदम नगणित. हा असं सेटिंग पण चांगली निघाली, फुटवा चांगला निघाला. मी सांगतो एक काय वाटतं याच्यावर पाहूनच वाटू राहिलं ना. एक पहिली मधली मेन बांधलेली दिसू राहिली, मध्ये एक टाकेली. ह्या काही पहिले असं आता बांधलेली पुरा बांधून घ्या मस्त. हा म्हणजे आलं ते थोडंफार ते जळेल वाटतं. जळून गेलाय. हो जळून गेलंय ते, ऍक्टिव्ह नाही. पण मग दरवर्षी खूप जाम होऊन जायचं. टिपक्याला खूप जाम. दरवर्षी पाऊस उघडला डस्टिंग याच्यासाठी खास डस्टिंग मशीन घेतलं होतं मी. का बा आपण ते जर काही नाही काहीच नाही प्लॉटच काही उठा ना मग काय डस्टिंग. आणि माझे प्लॉटवर पाहिलं कधी काही डस्टिंगचे काही पावडर दिली नाही. आणि मग एवढं काय त्याच्यातले खर्च विकाम वाढवायचं नाही. कमी खर्चात निघत आणि जास्त खर्चात तेवढंच निघत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे आज आलेलो आहे सिन्नर तालुक्यातील हिवरगाव ना. हिवरगाव या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण भाऊंची ओळख करून. भाऊ नमस्कार. नाव सांगा मला तुमचं. अनिश शेख. भाऊ नेमकी साधारण आता हे जे काही तुम्ही प्लॉटला मार्गदर्शन घेतलं का घेतलं? प्लॉटला फुटवे निघत नव्हते, वायकाडी होती. हो. साधारण किती दिवसाचा प्लॉट झाला होतो तो? 28 दिवसात झाला. 28 दिवसाचा प्लॉट झाला. आणि जर बघितलं तर आता मागाचा जो काय आपला विषय झाला तो व्हिडिओ आता त्यांनी ते आणखी आपण असं बोलत होतो त्यांनी तो रेकॉर्ड करून घेतलाय. तो पण आपण दाखवूनच दिला. आधी त्यांनी बघितलाच असेल. आता काकांचं जे म्हणणं होतं मला मी तुम्हाला बोलले बघ काकांचा आधी 15 दिवसाचा. हो 15 दिवसाचा प्लॉट होता त्यांचा. तो 15 दिवसाचा. माझा 15 दिवस आधी होता आणि त्यांचा लेट होता. 15 दिवस तुमचा लेट होता. हा तरी त्यांचा प्लॉट पुढे गेला, आमचा प्लॉट वायकाडीच राहिला. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला, ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले? नाही मला फुटवा व्यवस्थित निघला आणि फळकळी बी चांगली आहे. आणि टिपका पावसा चालला ना, टिपका बिपका काही एवढं काही जाणवलं नाही. आणि स्प्रे नियोजनामध्ये जर बघितलं आपण स्प्रे नियोजन जे केलं त्यामध्ये काय जाणवलं नेमकी आधीच्या ना आताच्या? पहिले स्प्रे ना पाऊस उघडला का लगेच स्प्रे टाकायचं. आता 3-3 दिवस असा स्प्रे जात नाही. आता मग पण तुम्ही मग एक उल्लेख केला तर डस्टिंग पंपाचा. हो डस्टिंग पंप त्या डस्टिंग साठी घेतला होता खास. हा पाऊस मला वाटतं का जाणवतं का माझ्या प्लॉटवर काही डस्टिंगची गरज नाही? गरज नाही आजपर्यंत. शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण कोणत्याही प्लॉटला डस्टिंग करायला लावलेलं नाही. विदाउट डस्टिंग काढतो आणि एकदम क्लिअर कट काढतो. तर आता ह्या प्लॉटवर आलेलो आहे. ह्या प्लॉटवर यायचं कारण मुख्य एकमेव कारण एक होतं की त्यांची व्हिजिट होणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आज रूटमध्ये त्यांच्याकडे आलो तर बघितलं तर अतिशय मला जे काही मी फोटो बघितले होते मोबाईलमध्ये, मला जे फोटो आले ते मी बघितले. त्यावर त्यांना जी काही आपण गॅरंटी दिली आणि त्या गॅरंटीनंतर आज प्लॉटवर आल्यानंतर जो काही बदल जाणवतोय ना हा खूप जमीन आसमानचा आहे. आणि त्याला कारण काका पण आहे, म्हणजे काका पण सांगतील आपल्याला का समोर त्यांचा पण प्लॉट आहे बांधाला खेटून जे काय आता 15 दिवसाचा उल्लेख केला तो. आणि हा काका नेमकी आता दोन्ही प्लॉटमध्ये काय जाणवतं तुम्हाला आणि यांचा? कंटिन्यू सारखी झाली. आणि एकंदरीत जी काही माझी थिअरी ही तुम्हाला कशी वाटते? आणि बरोबर शेतकरी मित्रांनो हेच आताच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतोय का कमी खर्चाचं नियोजन कसं करायचं, प्लॉटमध्ये काय केलं पाहिजे. आता फुटव्यांसाठी तुम्ही काय मी तुम्हाला ते अल्बर्ट वगैरे सांगितलं. त्यानंतर 55517 असेल, या त्यानंतर सॅमॅग्रो असेल, पनोका असेल, 1261 असेल, त्याच्यानंतर H98 असेल. याच्या काही गोष्टी या सगळ्या आपण या प्लॉटला खालून दिल्या बरोबर. त्यानंतर सर्वांगीण झाडाचा विकास झाला आणि झाड आज आपल्याला डेव्हलप झालेलं आणि प्लॉट भरगच्च झालेला. म्हणजे आपण काय म्हणतो शेतामध्ये सुख समृद्धी नांदावी. कधी नांदती? ज्यावेळेस प्लॉट रिकवर असेल, प्लॉट चांगला असेल तर त्याच वेळेस आपल्याला इकडं बसा वाटतं. आज इथं जर काड्या व्हायला असते मी येला असतो तर मी फिरून चक्कर मारून निघून गेला असतो बरोबर आहे. काढून टाकलं असतं. काढून म्हणजे मका बिका काहीतरी वेगळं दिसलं. पण आज हे चित्र वेगळं आहे. समाधानी? हो समाधानी. ज्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सांगू शकता? नाही आता मला तर 100% रिझल्ट भेटेल. त्याच्यामुळं हे प्रॉडक्ट घ्यायला काहीच अडचण नाही. काय अडचण? हो खर्च पण कमी होतो. दरवर्षी माझा अनुभव मी लिहून ठेवत राहतो. दरवर्षी मला नाही एकरी खर्च होतो 80-90 हजार रुपये होतो. यावर्षी एवढा खर्चच होणार नाही. एकदम कमी. हो 35-40 हजार प्लॉट निघणार. म्हणजे एकदम असं वाटत पण नाही तुम्ही प्लॉट लावेल. हा बाकी ते तारी टोकरा जर सोडले तर पहिलंच फाउंडेशन असेल. हो पहिल्या सगळ्या गोष्टी असतील. बाकी औषधांचा खर्च नाही. खर्च नाही जास्त नाही. कारण स्प्रे जर मी म्हणतो 3-4 दिवसानंतर स्प्रे मी दररोज रेग्युलर मारायचो. पाऊस उघडला का दिवसातून 2 स्प्रे होतो. मला आता एक सांगा ज्यावेळेस मी तुम्हाला 2 महिने शेड्यूल टाकलं पाहून शंका आली होती मला काही?
नाही काय वाटलं नाही मला. नाही म्हणजे असं डोक्यात काही विचार आला काय हे तर 2 महिन्याचा आणि एवढा 8 दिवसाला स्प्रे दिला, इकडे मी 3 दिवसाला हा मारत होतो. मग मला वाटत होतं ना ते मी आता मी दुसरीकडे चौकशी केली, मी दुकानदारांकडे असा असा स्प्रे घेतला होता, मग घ्यायला पाहिजे का? हा. ते म्हणतात तुझ्या याच्यावर घ्यायचं तर घे भाऊ. हा. म्हणजे ते बी असं ते हे नव्हते गोष्टी- देत. हा, आपल्याला आपण मग कन्फ्युज करून 2 स्प्रे टाकायचे. जेव्हा झाले तुमचे तेव्हा हा. तुम्हाला विश्वास हा, आला हो, का नाही ज्यावेळेस बरोबर आहे. काहीच वाटलं नाही. पहिला पाऊस झाला ना काहीच वाटलं नाही बा, टिपका नाही आला म्हणून 100% वापरायला काहीच वापरायला अडचण काय हरकत नाही. Continue केलं पाहिजे. कंटिन्यू केलं पाहिजे त्याच्या शेड्यूल प्रमाणे. शेतकरी मित्रांना आता वेळ खूप कमी आहे, त्याच्यामध्ये पण आता आपण जो काही आधी व्हिडिओ बघितला, आता तुम्ही आमचे जे काही फोटो काढणारे किंवा व्हिडिओ काढणारे त्यांचं एक आभार मानतो का त्यांनी मग एक व्हिडिओ काढून घेतलेला आमचं संभाषण चालू असताना, तो पूर्णपणे तुम्ही बघा, पुढे कंटिन्यू करा. आता इथं आम्ही थांबतो आणि त्यांनी पण तुमच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. योग्य वाटलं तर नक्कीच घ्या. आपलं भाजीपाला पिकामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आहे. कोणतंही पीक करा, फळ पीक असो, भाजीपाला पीक असो, मोसंबी असो. तर द्राक्ष बागेमध्ये सध्या तरी स्टॉप आहे आपलं. तर बाकी इतर पिकांमध्ये 100% तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि योग्य वाटलं तर 10 शेतकऱ्यांपर्यंत पाठवू शकता. धन्यवाद भाऊ, खूप आभार आहे.